आमच्या घराचा हा नित्य नियमच होता. संध्याकाळ झाली की लगेच आमचे तात्या आम्हा मुलांकडून शुभम करोती, पाढे, परवचा, श्लोक सगळं काही म्हणून घ्यायचे. मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी यांची भूकंपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये श्रीरामरक्षा स्तोत्र सुरू करायचे. आम्ही मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामं रणगंधधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणत घरातील सर्व मोठ्या माणसांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच जायची. कधी झोप लागायची कळायचं देखील नाही. एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. हे कानावर पडलं की जाग यायची. किती छान होते नाही ते दिवस. आजही मन लहान होतं. आजी, आजोबा आणि गावचं ते निवांत आयुष्य आठवतं.